आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजप शिवसेना युतीची आशीर्वाद यात्रा जी आहे त्याला आता मुंबईमध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे। या यात्रेच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या यात्रेदरम्यान केला जाणार आहे। 2 तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेत ही यात्रा पुढे सरकेल। अशा 6 यात्रा निघणार आहेत। 5 मार्च, 9 मार्च आणि 11 मार्च रोजी प्रत्येकी 2 लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा जाणार आहे। तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, एकूणच 2024च्या मोर्चे बांधणीसाठी भाजप शिवसेना आता मुंबईत आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलेली आहे। काय अपडेट्स? नक्कीच म्हणाली, खरं तर आता भाजप आणि शिवसेना युतीची बाईक रॅली जी आहे ईशान्य मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। जन आशीर्वाद यात्रा आज ठिकठिकाणी मुंबईची आहे ही काढली जाणार आहे। 3 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे। आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मग महानगरपालिकेची असतील तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2023च्या ज्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवरती आता मोर्चे बांधणी जी आहे ही मुंबई शहरात जी आहे ही आता सुरू झालेली आहे। भाजप आणि शिवसेना म्हणजे आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि लोकांपर्यंत ही कामं सरकारने केलेली आहेत गेल्या 7-8 महिन्यामध्ये ही पोहोचवण्याचं काम म्हणून ही बाईक रॅली जी आहे ही काढण्यात आलेली आहे। खरं तर आज ईशान्य मुंबईमध्ये ही सकाळच्या टप्प्यात बाईक रॅली आहे। संध्याकाळी वरळी या परिसरात बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे। या बाईक रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि एक प्रकारे निवडणुकीच्या तयारीची आणि एक वातावरण निर्मिती जी आहे ती आता मुंबई शहरापासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि भाजप शिवसेनेकडनं आज मुंबईत ही बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। म्हणाली, या बाईक रॅलीमध्ये भाजपचे कोणकोणते नेते आज उपस्थिती लावणार आहेत? भाजप आणि शिवसेनेचे म्हणाली नक्की, खरं तर भाजपचे प्रमुख नेते या बाईक रॅलीमध्ये आज सहभागी होणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता वरळीमधून बाईक रॅली सुरू होणार आहे। या बाईक रॅलीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबईतली सगळ्यात महत्त्वाचे नेते जे आहेत हे या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आता आपण जी ईशान्य मुंबईतील बाईक रॅली पाहतो यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जे आहेत हे सहभागी झालेले आहेत। जिल्हाध्यक्ष असतील, शाखाध्यक्ष असतील, हे सगळेच यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आपण जर बाईक रॅलीचा उत्साह पाहिला तर जय श्रीरामच्या घोषणा जी आहे त्या या बाईक रॅलीमध्ये दिल्या जात आहेत की वातावरण निर्मिती जी आहे येणाऱ्या निवडणुकांच्या वातावरणाची निर्मिती जी आहे ही आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा ही बाईक रॅली जी आहे ही अधिक महत्त्वाची मानली जाते। कारण अशा पद्धतीची मोर्चे बांधणी जी आहे ही भाजप आणि शिवसेना या महायुतीकडनं आता सुरू झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे हे मुंबईत आपल्याला पाहायला मिळू शकतं। आपण बघू शकतो की ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक आता आपल्याला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर आशिष शेलार सुद्धा या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आज ईशान्य मुंबईमध्ये ही बाईक रॅली ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि भाजपचे प्रमुख नेते या बाईक रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजप आमदार अगदी बरोबर विशाल, आणि त्यामुळे या संपूर्ण बाईक रॅलीचं अपडेट जे आहे दिवसभरातलं तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।